एक रायटी तर एक लेफ्टी आणि बॉलर असेल तर अंकुश बारगजे. पहिल्या बॉल चालू झालेला आहे. तसंच अंकुशने डॉट बॉल केलेला आहे. स्ट्राईकला असेल तो प्रज्वल, त्याला साथ द्यायला असेल तो कुणाल. तसेच पहिला वाईट बॉल आलेला आहे. सेकंड बॉल वाईट. दोन बॉल एक रन. पुन्हा वाईट बॉल टाकला अंकुशाने. तसेच हा पहिला सामन्याचा पहिला चौकार असेल तो प्रज्वलच्या बॅटमधून. हॅलो 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 थँक्यू. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो थँक्यू. थँक्यू. तर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सेक्टर 24 प्रीमियर लीग सीझन नंबर 2. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून 14 विद्या 64 कलांचा अधिपती इथे मात्र गणरायाला वंदन करून आई एकविरा चरणी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा हर्षद मडवी मी स्वतः तुमच्या सेवेमध्ये आज दुसऱ्या रात्रीमध्ये दाखल होतोय. आज या स्पर्धेचं दुसरं दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक वर्ग आणि त्याचबरोबर मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतोय. घेऊन चालतोय तुम्हाला आजच्या दिवसातील या पहिल्या मॅचकडे. एक चांगला स्वरूप या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय. पहिल्याच ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र इथे 14 धावा झाल्या होत्या. एकूण टोटल धावसंख्या आता मात्र झाली 16. एक चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवरती बाळा. यावेळेस टॅप केलाय परंतु कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज बाळा. राऊंड द विकेट गोलंदाजी करतो. लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर आहे. यावेळेस मात्र डाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. थोडासा फंबल झाला होता बॅट्समन परंतु अगदी सुरक्षित आहे आपल्या या पॉपिंग क्रीज मध्ये अगदी सुरक्षित आहे बॅट्समन. जर विचार करायचा झाला तर कुणाल प्रज्वलने मात्र चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. एक कॅप्टन कसा असावा एक याचं जबरदस्त उदाहरण इथे मात्र चेंडू वरती मिळते एक धाव कुणालला आणि या एका धावेबरोबर टीमची धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या मात्र 17 या आकड्यावर आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. इथे मात्र खूप चांगला फटका आहे. चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर. प्रज्वलच्या बॅटमधून चौकार.
यावेळेस देखील चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. ओव्हरची समाप्ती होते आणि इथे मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची एकूण धावसंख्या या ठिकाणी आपण पाहू शकाल. ओम साई गजानन टीम जाऊन पोहोचली आतापर्यंत 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 4 ओव्हरच्या मॅचेस आज आपल्याला तब्बल 9 मॅचेस खेळायच्या आहेत. बावीस 2 ओव्हरला होत्या 14 आणि त्यानंतर 2 16 17 डॉट 21 धावा झाल्यात आतापर्यंत धावफलकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. खूप चांगली धावगती, डायरेक्ट हिट लागली आहे. पहा पंचांचा क्लोज निर्णय आणि इथे मात्र विकेटचं पतन. आणखीन एक धक्का कुणालच्या रूपाने टीमला. तर आउटीचा एक चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि डायरेक्ट हिट लागल्यानंतर मात्र बॅट्समन आउट झालाय. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल आहे. यावेळेस मात्र अंपायरचा इशारा येतोय नो बॉलचा. नो. इथे मात्र +1 2 धावा असतील. या 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड. इथे खूप सुरेख क्षेत्ररक्षण पियुषच्या माध्यमातून. पियुष मागच्या वर्षी देखील एक जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला युवा खेळाडू आपला पाहायला मिळाला. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिला. आता मात्र 24 धावा या धावफलकावरती लागलेला आपल्याला पाहायला मिळतील. आणखी एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा येतोय. +1 2 धावा मिळतील. कालच्या दिवसात ज्याला ऑरेंज कॅप आणि ज्याला पर्पल कॅप मिळाली होती त्यांनी कॅप जर या टीममध्ये असतील तर घालून खेळा मित्रांनो, कारण की तो तुमचा सन्मान आहे. तो तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्हाला निभावावा लागेल. जर ज्या टीमकडे ती कॅप असेल, ज्या प्लेअरकडे कॅप असेल त्या प्लेअरने ते कॅप घालून खेळा. परंतु दुसऱ्याचं नाव अनाऊन्स झाल्यानंतर मात्र त्या कॅप्स आपण चेंज करा. ऑरेंज कॅप मला वाटते पियुषकडे होती. 39 धावांवरती तो खेळतो आतापर्यंत. बॉल झालेत आतापर्यंत 2च बॉल. आणि पर्पल कॅप मला वाटते निखिल लोंढेकडे. ओके 3 विकेट आहेत त्याचे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑफ साईडला 1च रन मिळेल. वेगाने एक धाव कंप्लीट केली जाते. प्रज्वल मात्र आपल्या टीमसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतोय. 3रं षटक प्रगतीपथावरती. टीमची धावसंख्या 27. आता समोर बॅट्समन आपल्याला प्रसाद. यावेळेस जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅट्समन आउट होतोय. यष्ट्यांचा वेध आणि बॅट्समन नंबर 2 बॅक टू पवेलियन. निखिल लोंढे मात्र पर्पल कॅप होल्डर यावेळेस मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. समोर अंकुश 4था बॉल घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर. 5वा बॉल घेऊन राऊंड द विकेट. यावेळेस मात्र ऑन साईडला फ्लिक केला बॉल. फ्लिक ऑफ द रिस्ट. आणि 1 धाव मात्र जरूर मिळेल. या एका धावेबरोबर टीमची एकूण धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली. 1 लास्ट बॉल टू गो ऑफ दिस ओव्हर. शेवटचा एक अंतिम अखेरचा बॉल आहे. फुल टॉस बॉल, परंतु त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पियुष आणि त्याच्या साथीदारांनी ते मात्र निभावलंय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची एकूण धावसंख्या मात्र 28 या आकड्यावरती 2 विकेटच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते. खूप सुरेख धावसंख्या आणि इथे मात्र शेवटच्या षटकाची शेवटच्या 6 बॉलची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावरती दिली जाईल हे मात्र पाहणं तितकंच उत्सुकतेचं राहील.
तर मात्र ऐसे ही और भी वीडियोस के 28 लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। तर गोलंदाजी मार्कवर शेवटचं निर्वाणीचं आणि अगदी स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येतो पियुष, ऑरेंज कॅप होल्डर. पहिलाच बॉल यावेळेस ऑन साइडला फक्त टॅप केलाय. 1 रन मात्र मिळेल घोषित क्षेत्रामधून आणि या एका धावेबरोबर टीमची धावसंख्येत वाढ होते. 29 धावा धावफलकावर लागलेत. फुलटॉस बॉल होता परंतु ऑफ साइडला सोडून दिला बॉल. वाईड बॉलचा इशारा येतोय. प्लस कोणत्याही प्रकारची नसेल, फक्त एक एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव मिळेल. धावसंख्या झाली 30. यावेळेस टॅप झालाय, सक्सेसफुली टॅप. चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. चौकार या ठिकाणी मात्र आलाय. यावेळेस लेग साईडला पूर्णपणे दबाव जाणवतोय गोलंदाज पियुष याच्यावरती. एक चौकार लागल्यानंतर प्रज्वल जोपर्यंत या मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र शाश्वत या ठिकाणी मात्र जरूर दिली जाईल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप सिलेक्शन आहे. 2 फिल्डर एकमेकांकडे पाहत बसतायत आणि चेंडू मात्र ओलांडतो सीमारेषा. 4 धावांसाठी चौकार. हॅलो 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड वरती 39 धावा लागल्यात. आणखी एक मोठा फटका प्रज्वलच्या बॅट मधून. इथे तिसरा चौकार येतो या ओव्हर मधला. यावेळेस आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु पियुष कडून चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न होऊ दिला जाणार नाही आणि इथे मात्र शेवटचा 1 बॉल बाकी राहतो. अंतिम अखेरचा बॉल खेळण्यासाठी निखिल समोर आहे. पर्पल कॅप होल्डर आणि ऑरेंज कॅप होल्डर दोन्ही विरुद्ध आहेत. ज्याच्याकडे पर्पल कॅप आहे तो बॅटिंग करतो, ज्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे तो मात्र बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र खूप चांगला चेंडू आहे आणि इथं डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी देखील ट्रॉफीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी देखील या ठिकाणी आपल्याला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. इंडिया क्रिकचं एक अतिशय जबरदस्त कॅमेरा वर्क गुड्डू याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. काल हर्षल होता, आज गुड्डू आहे, परंतु प्रत्येकाचं रोटेशनल शिफ्ट या ठिकाणी मात्र सचिन मुंडे या ठिकाणी मात्र देत असताना पाहायला मिळतोय. कीप गोईंग. खूप चांगलं कार्य इंडिया क्रिकचं या ठिकाणी मात्र सुरू असतंय. नेहमी या नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खऱ्या अर्थाने ज्यावेळेस लाईव्हचा उदय झाला त्यावेळेस मात्र दुसरी ही लाईव्ह वेबसाईट आहे ज्यांनी मात्र यूट्यूबवरती आपलं थेट प्रक्षेपण चालू केलं टेनिस क्रिकेटमध्ये. पहिल्यांदा tenniscricket.in, त्यानंतर मात्र दुसऱ्यांदा लाईव्ह कोणी या क्रिकेट विश्वामध्ये आणलं असेल टेनिसमध्ये तर मात्र ते नाव घेतलं जाईल इंडिया क्रिक.
यावेळेस मात्र लेग साईडचा बॉल सोडून दिला, वाईटचा इशारा अंपायर राहुल यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येतो. सुरुवात झाली आहे, 45 धावांचं टार्गेट आहे आणि अवघे चेंडू तुमच्याकडे आहेत ते 24 बॉलमध्ये 45 धावा करायच्या असताना पहिला बॉल वाईट येतोय, म्हणजे इथून सुरुवात होईल की 24 बॉल आणि 44 धावा. पियुष जो मात्र कालच्या मॅचमध्ये कालच्या दिवसात शेवटचा जो गोलंदाज होता 30+चा अक्षरशः बरसला होता. 6 बॉलमध्ये 26 धावा त्याने कुठून काढल्या शेवटच्या षटकामध्ये. तो पियुष यावेळेस खणून काढलाय चेंडू, परंतु यश मिळत नाहीये. पहा आता एक चांगलं स्वरूप आहे. ऑरेंज कॅप होल्डर बॅटिंग करतो आणि पर्पल कॅप होल्डर मात्र गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असफल ठरतोय. अजूनही या ठिकाणी यश मिळत नाहीये. पियुषला मात्र पूर्णपणे बांधून ठेवलंय आणि निखिल या ठिकाणी दाखवून देतो की माझ्याकडे पर्पल कॅप का आली आहे. इथे खूप चांगला फटका, चेंडू सीमारेषा पार, येतोय चौकार. थँक्यू. तर इथे मात्र चौकार आलाय पियुषच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 5, आतापर्यंत चेंडू झालेत 3. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. डॉट बॉल येतो, आणखीन एक भर होते डॉट बॉलची. 3 डॉट बॉल आतापर्यंत या ओव्हरमधून आलेत. 4 बॉल एकूण झालेत. शेवटचे 2 बॉल. निखिल राऊंड द विकेट. पियुष पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न फसतोय आणि 1 रन मात्र वेगाने कंप्लीट केली जाते. पियुष सोबत मात्र या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडचा असलेला बॅट्समन बंटी मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आता आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल खेळण्यासाठी तो सज्ज असेल आणि या शेवटच्या बॉलवरती नेमकं काय घडेल काय बिघडेल हे मात्र पाहणं तितकंच उत्सुकतेचं राहील. राऊंड द विकेट बंटीसाठी. यावेळेस चेंडू सोडून दिला जातोय. लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बॅकअप मात्र प्रज्वलचं खूप चांगलं मिळतंय. तर 1 धाव या ठिकाणी मात्र एक्स्ट्रा स्वरूपामध्ये मिळते. यावेळेस चेंडू टॅप झालाय, जाईल सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल चौकार. इथे मात्र चौकार येतो. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची एकूण धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळेल 11 रन ऑन स्कोर बोर्ड. प्रज्वल गोलंदाजी मार्कवरती येतोय. राऊंड द विकेट. यावेळेस टॅप केलाय, बॅकफुटला गेलाय, टॅप केलाय. 4 धावा. थँक्यू. हा फायदा असतो राईट हँडेड बॉलर ज्यावेळेस मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर गोलंदाजी करतो त्यावेळेस मार खावा तर लागतो. इथे आणखीन एकदा टॅप केला, परंतु अगदी यशस्वीरित्या स्टॉप केला जातो हा बॉल. 1 रन तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे मात्र होताना दिसत नाहीये आणि या एका धावेबरोबर टीमची धावसंख्या 16 रन स्कोरबोर्डवरती आहेत. अजूनही मात्र 29 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. नेक्स्ट बॉल. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न असफल ठरला. पहा बंटीला देखील या ठिकाणी मात्र बांधून ठेवलंय. लेग स्पिन पद्धतीची ही गोलंदाजी आहे. प्रज्वलच्या माध्यमातून ही गोलंदाजी या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र लेग साईडचा बॉल सोडून दिला, सरळ जातो वाईट बॉलसाठी आणि इथे एक्स्ट्रा रन टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाईल. कालच्या दिवसापासून खूप चांगली स्कोरिंगची भूमिका आमच्यासोबत निभावणारे राहुल हे देखील या ठिकाणी मात्र उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. सेक्टर 24 प्रीमियर लीग सीझन नंबर 2. चला, ज्यांनी मास्क नाही लावल्याने त्यांनी मैदानाच्या बाहेर व्हा. मैदानात राहायचं असेल तर मास्क लावणं अनिवार्य राहील, अन्यथा मात्र आपल्याला मैदानामध्ये प्रवेश मिळणार नाही. मास्क लावा. सॅनिटायझरचा वापर भलेही नका करू, परंतु मास्क लावा. ज्यांनी मास्क न लावलेत ना, आता व्हॉलेंटियर सगळ्यांना विनंती आहे की मास्क झाल्यानंतर ज्यांनी मास्क न लावलेत त्यांना गेटच्या बाहेर जाऊन मॅच पाहू द्या, काही हरकत नाहीये.
तर चेंडू झालेत आतापर्यंत 5. लास्ट बॉल बाकी आहे, शेवटचा बॉल. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तो, परंतु ऑन साईडला मिळेल फक्त एकच धाव. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी मात्र समाप्त होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची एकूण धावसंख्या सद्गुरू 11 जाऊन पोहोचल्या 18 वर. आता येणारे बॉल असतील ते म्हणजे 12 आणि 12 बॉलमध्ये तब्बल 27 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 27 धावांचं हे लक्ष्य इथं मात्र पार केलं जाईल का हे पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती आमंत्रण दिलं गेले संजय पांचाळ यांना मात्र या गोलंदाजीवरती आणले. 12 बॉल 27 धावांची गरज. पियुष समोर आहे जो ऑरेंज कॅप होल्डर. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रसादच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय. 11 बॉल 27ची गरज आहे सद्गुरू 11-8 जिंकण्यासाठी. यावेळेस ऑफ साईडला बॉल बाहेर निघतोय आणि इथे वाईट बॉलचा इशारा राहुल यांच्या माध्यमातून दिला जातोय. एक चांगली पंचाची भूमिका कालपासून त्यांनी मात्र अदा केली या मैदानावर. राईट हँडेड बॉलर आहे आणि राऊंड द विकेट गोलंदाजी करणं पसंत करतील. बॅकफुटला गेला, टॅप केला, परंतु प्रसाद पुन्हा एकदा आपल्या उंचीचा फायदा दाखवतोय आणि इथे आणखीन एक डॉट बॉलची भर पडेल. या डॉट बॉल बरोबर टीमची धावसंख्येत कोणती वाढ होताना दिसत नाही. 19 धावा आतापर्यंत झालेत. लेग साईडला बॉल सोडून चालला आणि इथे मात्र यष्टीरक्षक प्रज्वल कडून चूक होतीये. वाईट +1 अशा 2 रन मिळतील आणि या 2 रन बरोबर टीमची धावसंख्या 21. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत आतापर्यंत जर पाहिलं तर 10 आणि 10 बॉलमध्ये धावा करायच्या जवळजवळ 24. 10 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, खूप सुरेख प्रयत्न झालाय. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला खेळ या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक सिंगल कन्वर्ट केल्यानंतर टीमच्या धावसंख्येत 1 ने वाढ. 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात आणि येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते म्हणजे 9 आणि 9 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत एकूण 23. इथे खूप चांगला फटका आहे. चेंडू मात्र जाईल गोलंदाजाच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी चौकार. चला थँक्यू. चौकार येतोय. टीमची धावसंख्येत वाढ. टीमची धावसंख्या 26 व जाऊन पोहोचली आतापर्यंत. इथे आणखी एक मोठा फटका. पियुषच्या बॅटमधून एक चौकार. थँक्यू. 7 बॉलमध्ये शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर इथे मात्र चौकार येणं खूप गरजेचं राहील सद्गुरू टीमसाठी. यावेळेस मोठा फटका खेळला. चेंडू सीमारेषा पार आणि हा येतोय चौकार आणि या चौकाराबरोबर टीमची एकूण धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळेल 34 धावा. 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 6 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 6 बॉल आणि 11 धावांची गरज म्हणजे तब्बल 3 चौकार इथे मात्र खेचावे लागतील. तर हे स्पर्धा जर पाहायचं झालं तर खऱ्या अर्थाने शासनाच्या सर्व नियमांचं पालन करून या स्पर्धेचं एक चांगला स्वरूप आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी शहाण्या मुलांसारखे सगळे आज मात्र मैदानामध्ये मास्क लावून फिरताना पाहायला मिळतील. स्टेजवरती देखील व्हॉलेंटियर किंवा आयोजक कमिटी बसले त्यांना देखील विनंती करतो आम्ही की आपण देखील प्रत्येक येणाऱ्या स्टेजवरती येणाऱ्या माणसांना त्यांना देखील मास्क आपल्याकडे आहेत ते वाटप करा. ज्यांच्याकडे नसतील त्यांना. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अगदी नशीब या ठिकाणी मात्र थोडं हुकतंय आणि इथे 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या 36. 9 धावांची आवश्यकता आहे अजूनही जिंकण्यासाठी. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 9 धावा. यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर जातोय बॉल आणि वाईट बॉलचा इशारा येईल. 5 बॉलमध्ये आता 2 चौकारांची आवश्यकता राहील. नितांत गरज आहे
विजयासाठी. आता आणखीन एकदा चेंडू सोडून दिला जाईल. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल आणि वाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा अंपायर कडून या ठिकाणी दिला जातोय आणि टीमची धावसंख्या झाली आहे 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज. फुलटॉस बॉल इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न पाहू शकाल आपण. विकेट सॅक्रिफाईस केली जाते. इथे मात्र विकेट गमावा लागेल. विक्रम बॅक टू द पवेलियन. थँक्यू. 2च बॉल झाले जातात पण 4 बॉलमध्ये 7 धावांची गरज. 4 बॉलमध्ये 7. मॅच अजून दोन्हीकडे आहे 50-50. इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतो आणि वाईट बॉलचा इशारा अंपायर कडून. एक्स्ट्रा रन आणखीन एकदा जोडली जाईल आणि 6 धावांची आवश्यकता येणाऱ्या 4 बॉलमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतो. प्रसाद त्या ठिकाणी मात्र खूप चांगला बॅकअप देत असताना पाहायला मिळेल. पियुष वरती मात्र खूप सारी जबाबदारी आहे या मॅचची आणि दुसरीकडे मात्र प्रज्वल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बीट होतो आणि अंपायरचा इशारा येतोय 22चा. एक एक्स्ट्रा रन टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाईल. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. 2 चेंडू आणि 5 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. या मॅच मध्ये या बॉल वरती खूप काही लिहिलंय. इथे खणून काढला बॉल परंतु इथे नाराज असेल. आता मात्र सुपर ओव्हर होते का पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. चौकार लगावला तर सुपर ओव्हर आणि जर इथे मात्र एक्स्ट्रा आली तर मॅच मध्ये रंगत येईल. चेक केला जातो. इथे मात्र 1 चेंडू मध्ये 4 केल्या तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल परंतु 1 चेंडू जर डॉट आला तर मॅच क्लिअर. इथे वाईट बॉल येतोय की काय परंतु हो इथे वाईट बॉल आलाय. आता जर चौकार आला तर मॅच घेऊन जाईल इथून मात्र पियुष आपल्या नावावरती परंतु इथे सातत्य दाखवावं लागेल. थोडासा आक्रमकपणा. इथे टॅप करण्याचा प्रयत्न असफल ठरला आणि इथे मॅच मात्र गमावली जातीये पियुषच्या संघाने. सद्गुरू 8 इथे मात्र ही मॅच गमावती. 1 धाव मिळेल आणि इथे विजेता संघ ठरतोय. ओम साई गजानन संघ इथे मात्र ठरेल विजेता. हॅलो. तर सिद्धू 8 आणि जय भगवान 8 या दोन्ही टीमच्या दरम्यानची मॅच होणार आहे. चला तर विनंती करतोय आपणास सिद्धू 8 आणि जय भगवान 8 दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी या आपण. तर या टॉस साठी सिद्धू 8 आणि जय भगवान दोन्ही टीमचे कॅप्टन लास्ट कॉल. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्याने आपल्या संघाला खऱ्या अर्थाने सावरलं आपल्या टीमला विजय मिळवून दिला तो प्रज्वल ठरतोय मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड. तर पाहू शकाल स्क्रीनवरती तब्बल 31 धावा 16 बॉलमध्ये केल्या प्रज्वलने.